आणि यानंतर वळूयात महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे। महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी विशेषतः मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीची खलबतं सुरू झालेली आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारीला त्याचं मतदान होईल। म्हणजे एक महिना सुद्धा उरलेला नाहीये आणि अशातच भाजप आणि शिवसेनेमध्ये रोज जागा वाटपाच्या बैठका सुरू झाल्यात। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये चर्चा झाली। जवळपास 150 जागांवर एकमत झाल्याचं साटम यांनी जाहीरही केले। पण साटम यांनी जे जाहीर केलं नाही ते जास्त महत्त्वाचं आहे आणि तो आकडा आहे 77। 150 जागांवर एकमत झाले असं म्हणत असताना 77 जागांचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये आणि याचं कारण आहे महायुतीचा विजय झाला तर महापौर कुणाचा। जर महायुतीचा विजय झाला तर महापौर आपला बसावा अशी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची इच्छा आहे। पण भाजपचं पारडं इथं सध्या तरी जड दिसतंय, कारण आम्हाला 150 जागा हव्यातच ही मागणी भाजपनं शिवसेनेसमोर याआधीच ठेवल्याची माहिती आहे। पण शिवसेनेला कमी लेखून चालणार नाहीये, कारण निवडणूक लोकसभेची असो किंवा मग विधानसभेची असो, एकनाथ शिंदेंचा स्ट्राइक रेट हा जास्त राहिलाय। आता माध्यमांशी बोलताना जागांची संख्या महत्त्वाची नाही असं साटम म्हणतायत, पण ते बोलण्यापुरतं हेही सगळ्यांना ठाऊक आहे, कारण 90,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या चाव्या या आपल्याच पक्षाकडे हव्यात हे प्रत्येक पक्षाला वाटतंय आणि म्हणून मुंबई महानगरपालिका कोण जिंकतंय यावर पुढच्या 4 वर्षांची महत्त्वाची राजकीय समीकरणं ठरतील। माननीय मुख्यमंत्र्यांच्या सभा, माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या सभा कुठल्या कुठल्या क्षेत्रांमध्ये घ्यायच्या आहेत या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डांपैकी 150 जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे। उर्वरित जागांची चर्चा ही सुरू आहे। पुढच्या 2 दिवसामध्ये उर्वरित जागांवरतीही आम्ही चर्चा करू आणि या ठिकाणी युतीची घोषणा होईल। म्हणजे युती झालेलीच आहे, पण ही लढाई मुंबईची मराठी माणसाची शेवटची अस्मितेची आणि अस्तित्वाची लढाई असं आपण म्हटल्यावर मराठी माणूस कोणत्याही पदावर असो, कोणत्याही परिस्थितीत असो, त्यानं या लढाईमध्ये मुंबई वाचवण्यासाठी उतरायला पाहिजे। तर जागा वाटपाचा तिढा कायम आहे, पण मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र आलेत। पण तरी सुद्धा महायुतीतला तिसरा पार्टनर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे। आणि याचं कारण काय? तर याचं कारण आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक। नवाब मलिक यांच्यावरून भाजप आणि ठाकरे गटात दररोज झुंपतीये। नवाब मलिक यांना राष्ट्रवादीनं मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराची जबाबदारी दिली, त्यामुळे आम्ही एकत्र लढू शकत नाही असं अमित साटम म्हणतात। तर अमित साटम यांचं म्हणणं म्हणजे भाजपचं ढोंग आहे अशी टीका राऊतांनी केली आहे। हे ढोंग आहे, जसा त्यांचा पक्ष डुप्लिकेट आहे मेंढ्यांचा, तसं हा विचार सुद्धा डुप्लिकेट आहे। नवाब मलिक यांच्याबरोबर जेवणावळी होत आहे, त्यांच्या बैठका होत आहेत, अंतर्गत सर्व काही चाललंय। नवाब मलिक यांची एक कन्या सरकारला पाठिंबा देते आहे ना, सत्ताधारी पक्षात आहे, आणि तुम्ही ही ढोंगसोंग कशा करताय? हे थांबायला पाहिजे। नवाब मलिक हा विषय त्यांचा अंतर्गत आहे, अजित पवारांचा किंवा, पण ही कृपा करून राष्ट्रभक्तीची ढोंग करू नका। आणि राजकारणामध्ये मित्रपक्षाला सुद्धा अधेमध्ये कानपिचक्या द्याव्या लागतात, तसंच काहीसा संजय राऊतांनी केलं। अजित पवारांशी हातमिळवणी करणं म्हणजे भाजपला मदत करणं आहे असं राऊत म्हणतात। आता कुणाला वाटेल दादांची हातमिळवणी करतंय कोण? संदर्भ असा आहे की काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीमध्ये अजित पवार आणि शरद पवारांमध्ये काही गुप्त बैठका झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्याबद्दलच राऊत बोलत होते। असं आहे की अजित पवारांशी युती करणं म्हणजे भाजपशी हातमिळवणी करणं असं मी मानतो। अजित पवार हे भाजपचे हस्तक आहेत, त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची युती करणं हे माझ्या
आकलनाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करण्यासारखे आहे. कारण अजित पवार हे काही झालं तरी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाच्याच पाठीशी उभे राहतील. ही त्यांची व्यक्तिगत मजबुरी आहे, त्यांच्या कुटुंबाची मजबुरी आहे. फार मोठ्या तात्विक विचाराने गेलेले नाहीत. आणि महायुतीच्या मित्रपक्षांवर राऊतांनी टीका केली आणि प्रत्युत्तर आलं नाही, असं होणं नाही. राऊतांच्या या टीकेला उत्तर कोणी दिलं? भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी. आणि कसं? तर काहीसं काव्यात्मक. विश्वविख्यात प्रवक्त्यांना ठणठणीत पाहून आम्हालाही बरंच वाटलं, असं राऊतांवरची टीका करताना आशिष शेलार लिहितात. आता पुन्हा सकाळचा भोंगा सुरू झाला. कुणाचा बाप काढतात, स्वतःच्या पक्षालाच उखडून टाकतात. ते म्हणे त्यांच्या पक्षाचे हुकमाचे एक्के. विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महानगरपालिकांमध्ये पराभव पक्के.